प्रिय श्रोत्यांनो, श्री स्वामी समर्थ. आज आरोग्य दिनानिमित्त मी आपणास निरामय आरोग्याची गुरुकिल्ली सांगणार आहे. आपल्याला जर सुखी समाधानी आनंदी निरामय असं जीवन जगायचं असेल तर त्याला आरोग्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सर्व सुखाचा पाया आरोग्य हाच आहे. म्हणून आरोग्याकडे प्रत्येक व्यक्तीने अतिशय जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. त्या दृष्टीने आरोग्याचे काही नियम आपण लक्षात ठेवले पाहिजे. पंचसूत्रामध्ये असं सांगितलेलं आहे. त्या आरोग्यसूत्राचं विवरण करताना मोठमोठाल्या ऋषी मुनींनी असं सांगितलेलं आहे की आरोग्याची जोपासना आणि उपासना करायची असेल तर आहार, विहार, निद्रा आणि मैथुन या चारही गोष्टीवर आपण अतिशय संयमानं, विवेकानं आणि बुद्धिनिष्ठपणे त्याचा विचार करायला पाहिजे. उदाहरणार्थ, आपल्या कामाचं स्वरूप, आपलं वय सर्व लक्षात घेऊन आपण त्या दृष्टीने निवांत शांत अशी झोप घेतली पाहिजे. आपली झोप कशी गुणवत्तापूर्ण असेल त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची झोप ही त्याच्या व्यवसायानुसार, कामकाजानुसार आणि इतर बाबीवर अवलंबून असते. असे जरी असले तरी देखील अतिशय चांगल्या तऱ्हेची अखंडित अशी झोप आपण घेतली पाहिजे. त्या दृष्टीने अधिकाधिक माहिती मिळविली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपला आहार. आपल्या शरीराचं भरण आणि पोषण हे प्रामुख्याने आहारावरच होत असतं. म्हणून साधा, सरळ, निकोप असा चांगला सर्व पौष्टिक मूलद्रव्य पुरवील असा आहार आपण नियमितपणे ग्रहण केला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या आहार घेण्याच्या वेळासुद्धा शक्यतो नियमित असाव्यात. त्याचप्रमाणे विहार म्हणजे आपण आपली शारीरिक हालचाल ही अतिशय योग्य प्रमाणात स्वच्छ, मोकळ्या हवेत आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये करायला पाहिजे. योग्य वयात ज्या वेळेला आपण तारुण्यात प्रवेश करत असतो आणि त्याच्यानंतरही वार्धक्यात जात असतो त्यावेळेला मैथुनाच्या संदर्भात जे नियम सांगितलेले आहेत ते काटेकोरपणे पाळले पाहिजेत. आजकाल आरोग्याच्या संदर्भात हे नियम आपण लक्षात ठेवून जर आपला व्यायाम केला तर निश्चितपणे आपल्याला दीर्घायुष्य सहजपणे लागू शकते. आरोग्याच्या उपासनेमुळे, नियमित आरोग्याची साधना केल्यामुळे आपल्या आयुष्याची गुणवत्ता वाढते. आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आणि आनंद त्यातून मिळतो. म्हणून आरोग्याचे जे महत्त्वाचे नियम आहेत ते महत्त्वाचे नियम आपण काटेकोरपणे पाळले पाहिजे. ह्या आरोग्याच्या दिनाच्या निमित्ताने मी आपणास असं सांगू इच्छितो की आरोग्याच्या बाबत खूप मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. अनेक लोक ती माहिती वाचतात, त्याच्यावरून नजर फिरवितात, परंतु प्रत्यक्ष आचरणात आणणे फार महत्त्वाचे आहे. नववर्षाच्या सुरुवातीला आम्ही असा व्यायाम करू, आम्ही तसा व्यायाम करू अशा तऱ्हेचा संकल्प सोडला जातो, परंतु हा संकल्प लवकरच मोडला जातो. आपण व्यायामाच्या संदर्भात जे काही ठरवू ते आपण नियमितपणे केलं पाहिजे. आरोग्य निव्वळ व्यायामावरच अवलंबून असते असं नव्हे, तर त्याचबरोबर आपल्या आहाराकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. अनावश्यक जागरण करणे, अनावश्यक इकडे तिकडे भटकणे, अनावश्यक तापदायक अशा तऱ्हेची दृश्य बघणे, विचार करणे या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. असं जर केलं तर निश्चितपणे आपण आपल्याशी साधावा संवाद तुका म्हणे. तुकाराम महाराज जे सांगतात की आपण आपल्या स्वतःशीच आपल्या जीवन समृद्धीसाठी आणि उत्कर्षासाठी सदैव संवाद साधला पाहिजे. तसंच आपण आपलं जीवन अतिशय निरामय
आनंदी सुखी करण्यासाठी आरोग्याच्या बाबत प्रत्येक व्यक्तीने काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. मला खात्री आहे की आपण सर्व दर्शक श्रोते याचा अतिशय गांभीर्याने कृतीशील विचार करा. विचार तर सगळेच करतात, परंतु कृती करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मी पुनश्च एकदा आपणास ह्या आरोग्य दिनाच्या निमित्ताने विनंती करतो की आरोग्य असेल तरच आणि तरच समाधान आनंद मिळू शकेल. मिळविलेल्या उपलब्ध असलेल्या गोष्टींचा आपणास आस्वाद घेता येईल, म्हणून आपण त्या दृष्टीने जागरूक राहावे अशा तऱ्हेची विनंती करतो. आपणास पुनश्च एकदा या आरोग्य दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आपल्याला अतिशय चांगल्या तऱ्हेचं दीर्घ आयुष्य आणि आरोग्य लाभो अशी श्री स्वामी समर्थ चरणी आपणा सर्वांसाठी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. श्री स्वामी समर्थ.